गोपाल कृष्ण भगवान हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि मुकुंद माधव हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव 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 हरि हरि बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल मुकुंद माधव हरि गोपाल कृष्ण स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः श्री सद्गुरु सीतारामचंद्राय नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्
लोकाभिरामम् राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीराम वसुदेवसुतं कंसचाणूर कृष्णं वन्दे जगत् कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः जानकी जीवन स्मरण महारुद्र हनुमान समर्थ रामदास स्वामी। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य अथ कलिकिलिमिषापहारिणी तापत्रयोन्मूलिनी रम्या श्रीमद्भागवत कथा प्रस्तूयते। श्रोता वक्ता च श्री सद्गुरु सीतारामचंद्र समर्थो सद्गुरुनाथ। वृंदावनम संप्रविश्य वृंदावनामध्ये प्रवेश केल्यानंतर भगवंतांनी बकासुरापासून अरिष्टासुरापर्यंत अनेक दैत्य कसे संपवले, ब्रह्मदेवाचा गर्व परिहार कसा झाला, हा प्रसंग सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलेला आहे। शुकदेवजी म्हणतात, राजा परीक्षित आहे, नित्याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण आजही गाई वासरे घेऊन अरण्यात आलेले आहेत। बलराम दादा बरोबर आहेत। सकाळच्या सत्रामध्ये खूप खेळणं झालं, गाई वासरं चारलेले आहेत। माध्यान्हकाळी जे शिदोऱ्या बरोबर आणल्या होत्या संपवून टाकल्या सगळ्या। पुन्हा भगवान बालकृष्णाने खूप खेळवलं जेवढं शक्य आहे तेवढं। थकून गेलेली गोप मंडळी पुन्हा कृष्णाकडे आली 4 वाजता। कृष्णा, एष वै बालते क्षुण्णः, आम्हाला खूप भूक लागलेली आहे, त्या भुकेची काहीतरी व्यवस्था कर। अरे म्हणाले, आपण खाल्लं ना 11:30 12 12:30 वाजता काही। कृष्णा, तू इतकं खेळवलं की ते आमचं केव्हापासून गेलं पत्ता पडले। खूप भूक लागली बाबा, असं करू लवकर रोजच्यापेक्षा लवकर घरी जाऊ आपण। अरे कृष्णा, तुझी गोष्ट वेगळी आहे, तू एक राजपुत्र आहे बाबा। तू घरी गेला की आपली आईच्या कुशीत जाशील, यशोदा माईच्या, काहीतरी खाशील। आमचं तसं नाही रे, गाई आणा, वासरांना बांधा, कडबा घाला, दूध काढा, वैरण टाका, पाणी पाजा, वासरं जागच्या जागी बांधा, तेव्हा कुठं तुकडा आम्हाला मिळेल खायला। तुझ्यासारख्या नाही, खूप भूक लागली, काहीतरी व्यवस्था कर। अरे असं असेल ना तर माणसाने दुपारच्या वेळेला थोडं काही शिल्लक ठेवलं पाहिजे। मी देत राहतो आणि तुम्ही खात राहता। पेंड्या मोठा विचित्र प्राणी आहे बा। कृष्णा, तुझ्या मनात आलं तर तू आम्हाला खाऊ घालू शकतो। म्हणले, कसं काय?
त्या पर्वताच्या पलीकडे पहा म्हणाले, एक वन आहे, इतकं मधुर त्या फळाचा वास येतो. अच्छा, मग फळं खायला माझी परवानगी काय करायची? जा आणि फळं खाऊन या. कृष्णा तेवढं सोपं नाही तर आम्ही का गेलो नसतो का? खायच्या बाबतीत सांगायला नको, जिकडे वास आला तिकडे बरोबर आम्ही जातो आणि खाऊन येतो. पण तिथे एक धेनुकासूर नावाचा दैत्य आहे आणि तो गाढवाच्या रूपात राहतो. कृष्णा, माणूस आल्याचा वास आला ना तरी तो त्याच्या स्वभावाप्रमाणे, गाढवाचा स्वभाव काय? मागून लाथा झाडत येणे, त्या स्वभावाप्रमाणे तो अंगावर धावून येतो म्हणे. तू त्याचा बंदोबस्त कर कसा तरी. अरे म्हणाले, मग तो दैत्य आहे हे मला सांगितलं असतं तर आपण ठेवायचं कशाला त्याला? चला, भूक नाही पण तुमच्यासाठी येतो आणि त्याला संपवायचं म्हटल्या. सगळे निघालेत गोपालना घेऊन. भगवान गोपालकृष्ण त्या पर्वताच्या पायथ्याशी कुठे ते एक वन होतं, त्या वनामध्ये भगवंतांनी आपल्या अंगावरचं उपरणं काढलं, कमरेभोवती खोचलं, त्यात बासरी खोवली. जा म्हणाले, आता झाड गदगद गदगद हलवायचं, फळं खायचे. काय कृष्णावर भरोसा होता? कृष्णाने जा म्हणल्याबरोबर केवढा राक्षस असेल आपल्याला खाईल का, हातपाय तोडेल का? काही नाही. का? कृष्णम वंदे जगत. पूर्ण अनुभव आलेला होता की केवढाही बलाढ्य दैत्य असला तरी आमचा कृष्ण ठेवत नाही. एकदा का तो दैत्य संपला की आपल्याला केव्हाही भूक लागली की तिकडे जाता येईल. आनंद वाटले. गेले, तुटून पडले झाडावर आणि खरोखर झाड हलवून फळं खायला सुरुवात केली. वास गेला त्याला. काही काही बाबतीत गुण घ्यायसारखा असतो गाढवाचा. गाढव खाईल काही पण पाणी मात्र शुद्ध पितं महाराज. असं टोपल्यात द्यावं लागतं त्याला पाणी. गाढव सांभाळणारे लोक काही जवळ ठेवत नाहीत. कडबा घ्यावं लागत नाही, घास घ्यावं लागत नाही, खल्ली घ्यावी लागत नाही, पण टोपलं बरोबर ठेवावं लागतं पाणी पाण्यासाठी. श्रीकृष्ण आणि बलराम दोघेही उभे आहेत आणि ते गाढव आलं. त्यांनी पाहिलं नेमकं कोण आहे. बलराम श्रीकृष्णाची जोडी दिसली. म्हणले, आज एका पायाने याला आणि एका पायाने त्याला, असं गाढव म्हणतो मनातल्या मनात. गाढवाच्या रूपात असणारा दैत्य. आलं होते पाठीमागच्या लाथा झाडत 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 झाडत. दोघेही दृढ परिकर बांधून उभे आहेत. कोणाकडे आला तरी त्याला संपवायची तयारी आहे. पण बलराम दादाने सांगितलं, कृष्णा तू बाजूला सर, आज याला मी पाहतो. का दादा? मी आहे ना. आहे बाबा, पण तू कशाला गाढवाच्या नादी लागतो? तू संपवू शकत नाही असं काही नाही, पण मी आहे ना. नावाचा दादा आहे रे मी, पण तू सरक बाजूला. आज मी याला संपवून टाकतो. गाढवाचे पाय तू धरू नको. लाथ मारत 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 जसं ते आलं गाढव. बलराम दादाचा अफाट सामर्थ्य आहे महाराज. बलाधिक्यात बलम विदुहू. अत्यंत बलराम पराक्रमी. धरले दोन्ही मागचे पाय त्याने लाथा मारले. गरगर गरगर फिरवला की धाडकन एका झाडावर आपटला. आपटल्याबरोबर मस्तकाचा भेद झाला आणि तो दैत्य संपला. गोपाल कृष्ण भगवान. काय आनंद वाटला सगळ्या गोपांना. मित्रांनो, खा आता जेवढं लागेल तेवढं. नेहमीप्रमाणे गाई वासरा घेऊन घरी आलेले आहे. ग्रीष्म ऋतू लागलेला होता. दुसऱ्या दिवशी नित्याप्रमाणे गाई वासरे घेऊन अरण्यात आले. गवत सगळं वाळलेलं होतं. अलीकडचं गवत संपलेलं होतं म्हणून गाई चरत 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 वनात वनम वनात वनम खूप खोल अशा आतमध्ये गेलेल्या आहेत. आणि झंझावात सुटला महाराज. झाडावर झाडं आदळल्या गेली आणि वणवा पेटला. किती पेटावा? 12 कोस अग्नी पेटला म्हणा. व्यासांनी लिहिलं आहे.
काही गोपी आलेल्या होत्या, दुपारचे कामं आवरून. रोजची सवय लागली होती त्यांना, घरचे कामं लवकर लवकर उरकायचे, 3-3:30 वाजता यायचं आणि कृष्णाबरोबर झिम्मा फुगड्या खेळत खेळत पुन्हा मन रिजवायचं आणि पुन्हा घरी जायचं. काही संकोच नव्हता. 6 वर्षाचा कृष्ण आहे, काय संकोच वाटाय. आनंदाने यायच्या, सगळ्या खेळ करून निघून जायच्या. आज कृष्णाजवळ या सगळ्या गोपी आहेत, गोप आहेत, खेळ चालू आहे आणि कोण्या एका गोपाचं लक्ष गेलं कृष्णा, अरे आपले गाई वासरा आज कोणी शिल्लक राहणार नाही. काय झालं काय पहा म्हणाले. त्या पर्वतापर्यंत आग आलेली आहे, 12 कोस अग्नी पेटलेला आहे. आता आपले गाई वासरं चकडे चरायला गेलेले आहेत, काही मित्र त्यांना आणण्यासाठी गेलेले आहेत. वापस कोणी येण्याची सुतराम शक्यता नाही. यत्र योगेश्वर कृष्ण, भगवंताच्या लक्षात आलं की खरोखर 12 कोस अग्नी निर्माण झाला आणि गाई वासरं आता जळून जाण्याची शक्यता आहे. भगवंत म्हणले सर्वजण डोळे झाका. गोपांना सांगितलं, अरे दिवस आहे सध्या, दिवस, आता चहा पिऊन आलो तरी मी म्हणतो म्हणून झाका, लागत नसले तरी लावा. आणि काय केलं भगवंतानी, विशाल काय असं रूप धारण केलं आणि त्या विराट रूपामध्ये भगवंताने तो 12 कोस अग्नी एका क्षणात, अपिबत क्षणात, एका क्षणात देऊन टाकला. अशक्य काय त्याला, करतो मग करतो अन्यथा करतो असणाऱ्या पिळून टाकला. आणि मग लोकांना आता डोळे उघडा बरं. आता डोळे उघडून पाहतात, एक गवताची काडी जळालेली आहे. यांच्या संरक्षणासाठीच भगवान गोपालकृष्ण आहे. काहीतरी यांचं परमभाग्य आहे. आनंद कंद परमात्म्याबरोबर आपल्याला क्रीडा करायला मिळते, राहायला मिळतं, खेळायला मिळतं. आनंद वाटला, खांद्यावर घेऊन नाचायला लागले. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, राधा रमण हरि गोविंद बोलो, जय गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल, गोपाल कृष्ण भगवान. भगवंताने सुटका करून घेतली स्वतःची. नेहमीप्रमाणे घरी आले. काय व्हायचं, संध्याकाळच्या वेळेला पूर्वीचं काळ लवकर 7-7:30 पर्यंत जेवण उरकायचं. TV नाही, पेपर नाही, रेडिओ नाही, काही नाही, काही नाही. दुसरीकडे करमणूकच नाही. काय कृष्णाची लीला ऐकणे हीच एक करमणूक. आणि त्या गवळणींना सवय अशी लागली होती, दळिता कांडिता, दळताना कांडताना सारवताना स्वयंपाक करताना काही करायचं, गोविंद बोलो. काम चालू आहे पण नाम चालू आहे. कृष्णस्तन्मयतां विदुः. आणि त्या कृष्णाच्या रोज आज काय घडलं, उद्या काय घडलं, रोज ऐकण्यासाठी नंदबाबाच्या अंगणात यायचं. एकीकडे गोपी बसलेल्या आहेत, एकीकडे गोप बसले, बाकीचे गोप वृद्ध बसलेले आहेत अंगणामध्ये सगळं. आज काय घडलं रे, आज 12 कोस अग्नी कृष्णाने पिला. आणि त्या गोपिकांमध्ये चर्चा सुरू झाली की काय सामर्थ्य आहे का या कृष्णाचं. दिसायला दिसतो लहान पण आहे केवढा महान. तृणावर्ताला, पूतनाली, अघासुराला, व्योमासुराला, प्रलंबासुराला, अरिष्टासुराला, धेनुकासुराला, एकाही असुराला जिवंत जाऊ दिलं नाही. किती दिसतो लहान. आता तर 12 कोस अग्नी प्राशन केला. काही गोपिका म्हणाल्या, मला तर असं वाटतं की हा जवळपास त्रैलोक्यनाथच आहे. परमात्मा असल्याशिवाय अशा क्रीडा करू शकत नाही. आपल्या गावातले गोपवृद्ध ज्या अरण्यात अजून गेले नव्हते, की जिथे गेले की वापस येण्याची शक्यता नाही, पण हा बाल असून त्यांनी आपल्या सगळ्यांना नेलं काय, चांगले फळं खायची व्यवस्था केली काय, आणि खेळता खेळता त्याला संपवून टाकलं काय, हे सामान्य माणसाचं काम नाही. मला तर वाटतं म्हणाले हा आपला पती बनला पाहिजे. अरे बाप,
सगळ्यांनाच वाटायला लागलं आपला हा पती बनला पाहिजे. हे कसं शक्य आहे? काही गोपी जरा हुशार होत्या. हे बघा म्हणाले, एखादा विद्वान ब्राह्मण आला आणि त्याला जर आपण विचारलं ना, तर ब्राह्मणाजवळ सगळ्या प्रकारचे मंत्र असतात. त्यांच्याकडून एखादा आकर्षण मंत्र लिहून घेऊ आपण, त्याचं अनुष्ठान करू आणि आपल्या सर्वांचा पतिर्भूयात मे गोविंदा, बस आमच्या सर्वांचा पती भगवान गोपाळकृष्ण होईल अशी काहीतरी साधना त्याच्याकडून घेऊ. मनात सारखा तोच विचार. एक दिवशी एक प्रकांड पंडित आले. काही दिवस हा विचार मनात घोळतो तो पंडित आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की कोणी आलं की पहिल्यांदा यशोदामाईच्या घरी जातात. व्यस्त प्रशस्त देहाचा ब्राह्मण पाहिला, चांगला लांबून आलेला दिसतो, काशीकडचा दिसतो, फार नाकात बोलतो ना, त्या अर्थी विद्वान असलं पाहिजे. त्याला विनंती केली गोपिकांनी, महाराज आमचं एक व्रत आहे, त्याची सांगता करायची का? आमच्या सगळ्यांचं व्रत आहे, तुमच्यासारखे विद्वान आमच्याकडे येत नाहीत कधी, यमुनेच्या काठावर जाऊन त्याची सांगता करू, काय तुमची दक्षिणा असेल त्यामध्ये देऊन टाकू. त्याने विचार केला, काय हरकत आहे, दक्षिणा मिळते द्यायला काय, याला माहिती नाही काय वाढून ठेवलंय पुढे. आणलं बा यमुनेच्या काठावर त्या ब्राह्मणाला. महाराज व्रत वैकल्य काही नाही, तुम्हाला असा एखादा मंत्र येतो का सांगा. कसा पाहिजे? आमच्या सर्वांचा पती हा भगवान गोपाळकृष्ण बनला पाहिजे. म्हणजे काय पंचायत झाली का? तुम्ही काशीचे म्हणवतात? म्हणले हो. मग तुम्हाला एवढं माहिती नाही का? ब्राह्मणापुढे पंचायत आली. नाही म्हणावं तर यांचा विश्वास उडेल आणि सांगावं तर कृष्णाने यांना स्वीकारलं पाहिजे. साधी गोष्ट आहे का? पण कृष्णाचं वय लग्नाचं नाही ना अजून. आता यांच्या इच्छेला काय करायचं आपण? तो म्हणला आपल्याला काय करायचं त्याच्यावर सोडून द्या. कोणावर? देवाच्या इच्छेने वर्तावे, मग देव करील ते मानावे, सहजची स्वभावे कृपाळू. मुलीनं आठवलं, म्हणाले एक व्रत सांगतो तेवढं लिहून घ्या. त्या व्रताचं नाव आहे कात्यायनी व्रत. हे व्रत 40 दिवस करावं लागतं. ब्राह्मण हुशार होता. एकसारखं 40 दिवस व्रत स्त्रिया करू शकतात का? किती हुशार असला पाहिजे तो. व्रत लिहून घ्या, काही फार करावं लागत नाही. हे म्हणते प्रथमे मासी, हेमंत ऋतू लागला, मार्गशीर्ष पौष महिन्यामध्ये हेमंत ऋतू. त्या ऋतूमध्ये म्हणाले सकाळी लोक उठण्याच्या आत यमुनेच्या काठावर जायचं, सुंदर वालुकामय अशी देवीची पूजा मूर्ती तयार करायची आणि स्नान झाल्यानंतर आपल्याजवळ जे साहित्य आहे ना, स्त्रियांच्या पूजेला फारसं साहित्य लागत नाही. एका पंचपाळामध्ये सगळं असतं. अल्पसंतुष्ट असतो देव स्त्रियांसाठी. काय त्यांचे सण आहेत हो, सोपे सोपे. पावशेर हळद, पावशेर कुंकू आणून द्या की संक्रांत साजरी, काही लागत नाही. बच बच हळदी कुंकू एकमेकीला वाहतात राहतात. वट सावित्री घ्या, काही विशेष साहित्य लागतं का? म्हणाले पंचपाळावर जे असतं ना, हळद कुंकू अक्षता आणि गुळाचा खडा, इतकं पुरतं. बरं, देव भावाचा भुकेला हे महिलांना फार माहिती आहे पक्क. म्हणून हळदीचे बोटं लागलेले, कुंकाचे बोटं लावलेले, अक्षतेचे दाणे असलेला गुळ घ्या. काही काही ठिकाणी अक्षरशः तोंडात कोंबतात देवाच्या. घे. पंढरपूरला जाऊन पहा, बाहेरच्या सगळ्या मूर्त्यांच्या तोंडात काही ना काही कोंबलेलं. कोणी पेढा, कोणी गुळ, कोणी खडी साखर. इतकं साहित्य पुरतं तुम्हाला सांगतो. त्या पूजा करायची, सांगतो त्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. मुलींनो 40 दिवस जर पूर्ण झाले तर भगवान गोपाळकृष्ण तुमचा पती झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी भावनिकतेनं हे व्रत ऐकलं गोपिकांनी. आणि महाराज सुरुवात झाली बरं का हे मंत्र ऋतूमध्ये. रोज सकाळी 4 वाजता उठायचे. मला सांगा,
मार्गशीर्ष महिना म्हणजे आपण गोंदवलेला जातो ना तेव्हा 4 वाजता आणि नदीवर जाऊन स्नान करायचं. गरम बंबाखाली बसायचं नाही जाऊन नदीकडे, पण श्रद्धा आणि तो माझा व्हावा, तो माझा व्हावा, कृष्ण मला मिळाला पाहिजे. कृष्णम विदुः परम कांतम, तो माझा पतीच आहे. का? जगतपती आहे म्हणून माझा पती व्हायला काय हरकत आहे. तो जगन्नाथ आहे, माझा नाथ व्हायला काय हरकत आहे. सकाळी 4 वाजता जायचं, स्नान करायचं. काय असतं वाहतं पाणी फार गरम असतं. नदीतलं पाणी वाहतं असतं. सकाळच्या वेळेला सूर्य उगवेपर्यंत गरम लागतं. सूर्य उगवला की ते थंड होतं, बाकीचं गरम होतं. म्हणजे पृथ्वी गरम होतं, पाणी थंड होतं. या सगळ्या त्या यमुनेमध्ये स्नान करायच्या. आणि बस आता लोक येण्याची वेळ झाली म्हणल्यावर पटापट पटापट बाहेर यायच्या, कपडे घालायच्या. किती वाळूची मूर्ती तयार करायची, हळदी कुंकू अक्षर व्हायची की आपली हातामध्ये माळी म्हणून. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिं मे कुरुते नमः. कात्यायनी महामाये महायोगिन्यधीश्वरी नंद गोपसुतम देवी पतिं मे कुरुते नमः. 108 वेळा जप करायचा, डोकं टेकून नमस्कार करायचे की चालल्या. 10, 11, 12, 15, 18, 20 दिवस झाले. त्याला समजलं बा की ब्राह्मणाने हा उपद्व्याप केला, तो दक्षिणा घेऊन गेला. पण म्हणाले आता या 20च्या 20 30-40 गोपिका जेवढ्या होत्या तरुण, त्या सगळ्यांनी अशा प्रकारे संकल्प करून केलाय, आपण जर यांचं व्रत पूर्ण होईपर्यंत काही हस्तक्षेप केला नाही तर ब्राह्मणाचा शब्द खोटा करता येणार नाही. गोब्राह्मण हितायच माझं ब्रीद आहे. ब्राह्मणाचा शब्द खोटा झाला न पाहिजे. आणि मला यांच्याशी लग्न करायचं नाही, कारण माझ्या आधीच ठरलेल्या 16,108 आहे. या प्लस 40 कशाला करायचे. यांचा इथेच बंदोबस्त केला पाहिजे. म्हणून भगवान गोपाळकृष्णाने ठरवलं की आज सकाळी जायचं. सकाळी 4 वाजता उठले महाराज. आठवलं का? तोपर्यंत मनातल्या मनात फिल्डिंग झालं त्यांचं. 4 वाजता भगवान गोपाळकृष्ण आलेले आहेत. या सगळ्या स्त्रिया, सगळ्या गोपी पाण्यामध्ये प्रविष्ट झालेल्या आहेत. नेहमीप्रमाणे आपले सगळे कपडे कदंबाच्या झाडाखाली ठेवले. रोजचीच पद्धत होती याची. काय असायचं पूर्वीच्या काळी व्यवस्था होती बा. व्यवस्था म्हणजे अशी, ज्या दिशेला स्त्रिया स्नान करतात तिकडे कधी पुरुष जाणार नाही, आणि जिकडे पुरुष स्नान करतात तिकडे कधी स्त्रिया जाणार नाही. निवांत स्नान चालू आहे, कपडे घालून. भगवान गोपाळकृष्ण 4:15-4:30च्या दरम्यान आले. अजून पाण्यातच आहेत या सगळ्या. केव्हा आला पत्ता लागू दिला नाही. सगळ्या कपड्याचा गठ्ठा गोळा केला, एखाद्या वस्त्रात बांधला, वर जाऊन बसला कदंबाच्या झाडाखाली. तिथल्या एका भांडीला बांधून टाकले मस्त. 10 मिनिट झाले, 15 मिनिट झाले, कोणाचं लक्षच नाही. त्यांचं आपली हसी मजाक चालू आहे. तिच्या अंगावरती पाणी शिंपडते, तिच्या अंगावरही पाणी शिंपडते. भगवान गोपाळकृष्ण म्हणाले यांचं लक्ष आपल्याकडे आलं पाहिजे ना, काय करता येईल. भुलविले वेणुनादे आणि वेणु वाजविला गो, वेणु वाजविला गो, वेणु वाजविला गो. वेणु वाजविला, वेणु वाजविला. बासरीचा आवाज ऐकल्याबरोबर एकदम भानावर आल्या. अगं जवळपास कुठेतरी बासरी वाजती. एक गोपी म्हणलेली जवळपास नाही, बघ कदंबाच्या झाडावर येऊन बसला. अरे वा, काय कमाल आहे. दुसरी म्हणते नुसता नाही बसला बरं का, आपले सगळे कपडे काढून ठेवलेले आणि घालायचे एकत्र करून वर बसला. काय कृष्णा इकडे कसा आला. कृष्ण म्हणला विचार करून प्रश्न विचारा. अय्यांना श्लोकाचा अर्थ समजत नव्हता. श्लोकाचा अर्थ काय.
नंद गोप सुतम देवी पतिम मे कुरुते नमः. मग तिथे लाज लज्जा असते का काही? मग मी तुमच्या कपड्याचं गाठोडं वर आणलं तर एवढं वाईट वाटासारखं काय? काय हे सगळं मनातल्या मनात सुखसंवाद चालू आहे. विचार करून प्रश्न विचारा म्हणले मला. अरे कृष्णा, आम्ही पाण्यामध्ये आहोत, सकाळची वेळ आहे, किती बोचरं वारं आमच्या अंगाला त्रास द्यायला लागलं आणि तुला आमची थोडी काही दया येत नाही का रे? असं कर, लवकर कपडे आमच्या आम्हाला टाकून दे आणि तू घरी जा. मी घरी जा, मी नाही घरी जाणार. अरे कृष्णा, आता बाहेरचे लोक यायची वेळ झालेली आहे, लोक काय म्हणतील? तू जा आपल्या घरी लवकर, कपडे आमच्या आम्हाला टाकून दे. म्हणले मी कपडे खाली टाकणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना. पाण्यामध्ये कपडे टाकले, तुम्ही आधीच ओल्या झालेले आहात, हे सगळे ओले कपडे घालून घरी जाणार का तुम्ही? तुम्हाला जर कपडे पाहिजे असले तर तुम्ही माझ्याकडे या. प्रत्येकीला आपले आपले कपडे ओळखून घ्या. मी प्रत्येकाचे कपडे काही ओळखत नाही. काही गोपी अत्यंत विनम्र, कृष्णा असं नसतं रे बाबा, अशा अवस्थेमध्ये तुझ्यापर्यंत कसं येता येईल आम्हाला? हे बघ, तुझी प्रार्थना करतो आम्ही सर्वजण. श्याम सुंदर ते दास्य करवाम तबोदितम. तू म्हणशील तसं आम्ही वागू बाबा, पण बाबा ते कपडे आम्हाला देऊन टाक. ते दास्या करवाम, तुझं सेवा करू आम्ही म्हणशील ते. तू म्हणशील तसं वागू, पण कपडे आमचे आम्हाला देऊन टाक. सगळ्या गावामध्ये आता आरडाओरडा होईल. किती वेळ पाण्यामध्ये थांबायचं, अंगाला झोंबरा वारा लागायला. भगवान गोपाळकृष्ण म्हणाला, तुम्हाला कपडे मिळणार नाही. अरे कान्हा, कपडे दे. भगवान गोपाळकृष्ण म्हणाले, मला काही समजतच नाही, पुण्य करायला निघालात की पाप करायला निघालात? मी तुमचे कपडे का आणले? बरोबर, तुमची फजिती करायसाठी आणलेले नाही. एकतर माणसाने निष्काम भगवंताची सेवा करावी. तो निष्काम असल्यामुळे आपणही निष्काम वासनेने सेवा करावी. पण सकाम सेवा करायची असेल तर ज्ञात्वा कर्माणि कुर्वीत अकुर्वाणो विनश्यति. मग शास्त्रोक्त पद्धतीनं आपल्या गुरुजींकडून सगळी माहिती घ्यावी, मग व्रत करावं, अन्यथा त्याचं फळ मिळत नाही. मग आपण म्हणतो इतके पारायण केले, फळ मिळालं नाही, इतक्या प्रदक्षिणा मारल्या, फळ मिळालं नाही. प्रदक्षिणा मारायची गती कशी असावी, गुरुचरित्र वाचा म्हणजे समजेल आपल्याला. प्रत्येक कर्माला एक विशिष्ट काही मर्यादा घालून दिलेली आहे. मग आमचं काय चुकलं कृष्णा? तुम्ही रोज अशा पद्धतीने स्नान करता. अरे पाण्यामध्ये आम्ही सगळ्या महिला आहोत, सोडून नये. प्रत्येक जलाशयामध्ये एक वरुण नावाची देवता असते. नदी असू द्या, सरोवर असू द्या, समुद्र असू द्या, प्रत्येक जलाशयामध्ये वरुण असतो की नाही? आणि म्हणाले तुम्ही अशा एकीकडे त्या कात्यायनी देवीची पूजा करायची, गंध वाहा, फूल वाहा, गुळ वाहा, नैवेद्य करा, आरत्या करा, प्रदक्षिणा करा, जप करा त्यांच्या नावाने, आणि एका देवापुढे उघडं वागडं बसायचं, त्याचा अपमान करायचा. एका देवाची पूजा आणि एका देवाचा अपमान म्हणजे काय झालं? ते तुमची इच्छा कशी पूर्ण होईल? आपले आपले कपडे येऊन घाला आणि पुन्हा अशा पद्धतीचं स्नान करू नका. निघालेले आहे, अर्धवट पाण्यावर आले, आता काही इलाज नाही ना. बाहेरचे लोक यायची वेळ झाली, तो ऐकणार नाही. तरी एक हट्टी गोपी होती, कृष्णा तू कपडे टाकतो का नाही खाली? पाण्यात टाकायचे नाही तर बाजूला टाक. म्हणलं हे बघ, खालच्या पट्टीत बोल. इतक्या मोठ्यानं कोणाशी बोलतात माहिती आहे का? तुझं अजून लग्न झालं नाही, तुला माहिती नाही. दुसरे कोणी एवढं मोठ्यानं बोललेलं ऐकत नसतात म्हणाले. हा काय करशील? एवढ्यानी ओरडायला लागली माझ्या अंगावर. मी जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागलो तर करशील काय? ती तेवढीच तयारीची होती, पोस्ट ग्रॅज्युएट असले पाहिजे. हा ती म्हणाले, कृष्णा
नो चेदराज्ञे ब्रुवामहे. तू जर आमचे कपडे दिले नाही तर नंदबाबाला जाऊन सांगेल. अरे डोकं, इथल्या इथे येऊन कपडे न्यायचे तर लाज वाटते आणि अशी जाते का माझ्या नावानं आरडाओरडा करत. नंदबाबाचे कशाला शिकली एवढं? शिकू नये. गोविंदा रे गोपाला रे गोविंदा. छंद तुझा जडला घनला. आनंद झाला गोविंदा गोपाला रे गोविंदा. गोपाल कृष्ण भगवान की. प्रत्येकीने आपलं आपलं वस्त्र घेतलेले आहेत, नेसले आणि लज्जा संकोच प्रेम श्रद्धा सगळं एकत्र झालं. भगवंताला हेच पाहिजे. आपले आपले कपडे घेऊन अगदी खाली माल. गोपीगणांनो, नाराज होऊ नका. तुम्ही ज्या हेतून संकल्प केला ना तो हेतू तुमचा साध्य होणार नाही म्हणून मी तुमचा व्रत पूर्ण व्हायच्या आत आलो. आता व्रत करायची गरज नाही. असं आहे, प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याचा पती ठरलेला असतो. असा हट्टीपणा करू नये म्हणाले. प्रारब्ध जसा असेल तसा पती स्वीकारावा. पती श्रीवीर हातव्य हा लोकेप्सु रभी पातकी. कितीही निंद जरी आपला पती आपल्या वाटेला आलेला असेल ना तो आपण प्रेमाने स्वीकारायचा. हट्टीपणा नाही करू म्हणा. जा आपल्या आपल्या घरी जा. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला मी नाराज करणार नाही. तुम्ही एवढी माझी सेवा केलेली आहे तर याचं तुम्हाला निश्चितच फळ मिळेल. केव्हा? शरद ऋतूतल्या एखाद्या रात्री ज्या दिवशी मी पौर्णिमेला बासरी वाजवेल तेव्हा तुम्ही त्या वाळूमध्ये या. मग तुम्हाला अशा प्रकारचं सुख प्राप्त करून देईल की यम लब्ध्वाच अपरम लाभम मन्यते न अधिकम ततः. पुन्हा काही मिळवायची इच्छा शिल्लक राहणार नाही. आनंद वाटला. गोपाल कृष्ण. उदासीन बनलेल्या अपराधी भावनेत चाललेल्या गोपिका प्रसन्न झाल्या. त्याला कृष्ण नाराज नाही आपल्यावर. केव्हा ना केव्हा आपली इच्छा पूर्ण करणार आहे. निघाले, आपल्या घरी गेलेले आहे. हेमंत ऋतू संपला, वसंत संपला, ग्रीष्म सुरू झाला. आता शरद ऋतू यावं लागेल. इतके सगळे संपवावं लागतील ना आपल्याला. एकदा भगवान गोपाळ कृष्ण या ग्रीष्म ऋतूमध्ये लवकर लवकर गाई वासरे घेऊन अरण्यात नेहमीच यायचे. उन्हाळ्यामध्ये जास्त उशिरा एकदा ऊन तापलं की जनावरं खात नाहीत, पित नाही. काही 8 वाजता जंगलामध्ये यायचं, 10 वाजेपर्यंत आपलं खायचं आणि मग दुपारी 4 वाजेपर्यंत ऊन उतरेपर्यंत झाडाच्या खाली बसून गप्पा गोष्टी बैठे खेळ खेळायचे. त्याप्रमाणे भगवान गोपाळ कृष्ण सगळ्या मित्रांच्या समवेत आलेले आहेत. काय दुपारी शिदोऱ्या खायच्या ते खाल्ल्या आणि त्यांच्या गप्पा गोष्टी चालू आहे. सगळे मोठे होते बरं का, कोणापेक्षा? कृष्णापेक्षा. पण कृष्णाने गप्पा सांगितल्या पाहिजे, आपण ऐकल्या पाहिजे असं प्रत्येकाला वाटायचं. काही सांग कृष्णा, बोबडे बोबडे बोलामध्ये कृष्ण सांगायचं सगळं. गप्पा गोष्टी चालू आहे आणि तितक्या वेळामध्ये आमच्या पेंद्याला पाणी प्यायची इच्छा आहे. कृष्णा पाणी पिऊ, ये लवकर. गेला पाणी प्यायला आणि तिथे गेल्यावर त्याला दिसलं काय, अनेक गायी तडफड तडफड करायला लागल्या. ह्याच्या लक्षात आलं, अरे बापरे. धावत धावत कृष्णाकडे आले. अरे कृष्णा, अरे फार मोठा आता आघात झालेला आहे. काय झालं काय? एक गाय जिवंत राहणार नाही, एक वासरू जिवंत राहणार नाही. अरे झालं काय? आपल्या कालिंदीमध्ये असणारा एक नाग आहे ज्याचं नाव आहे कालिया. 10-12 वर्षानंतर त्याच्या अंगामध्ये मध येतो म्हणाले. आणि एकदा मध उत्पन्न झालं ना, आपल्या तोंडातून सगळ्या पाण्यामध्ये विष टाकून देतो आणि ते विष नदीमध्ये पसरलं की हे विषारी पाणी जिथपर्यंत जाईल, ज्या ज्या पशुपक्ष्यांच्या, प्राण्याच्या, मानवाच्या, दानवाच्या उदरात जाईल, संपवून टाकतात. खूप लोक ताड 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 मरणार आहे. अरे म्हणाले, तो इथे राहतो, मला आधी का सांगितलं नाही? कृष्णा, तुला कालिया म्हणजे काय गंमत वाटली का? कालिया म्हणजे गंमत नाही. अरे त्याच्या विषाचा फवारा
वरून जाणाऱ्या एखाद्या गिधाडाला जरी त्याचा वास आला ना, धाडकन चक्कर येऊन खाली पडतो. तुझा माझा तिथे जाण्याचा संबंध नाही. तू जास्त हुशारी करू नको पेंड्या. तुला माहिती आहे का कालियाचं कुंड कुठं आहे? बलराम दादा म्हणाले, अरे दाखव ना, तुला माहिती आहे ना? आम्हाला माहिती नाही, तू आमच्या सगळ्यामध्ये मोठा आहेस, अनुभवी, सांग तू कुठे आहे. भीत भीत घेऊन आला कृष्णाला. कृष्णा, पण हे पहा बरं, तू आमच्या सगळ्यांचा जीव की प्राण आहेस. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, हा आमचा भाव आहे तुझ्याविषयी. तू त्या कालियाच्या नादी लागू नको. नाही म्हणाले, तुम्ही काही बोलायचं नाही, मला फक्त दाखवा. बलराम दादा म्हणाले, आपल्या कृष्णाला आतापर्यंत झालं का? पूतना आली, तृणावर्त झालं का? काळजी करू नका, दाखवा. बस या कदंबाच्या झाडाखालीच तो कुंड आहे आणि त्या कुंडामध्ये तो कालिया नावाचा नाग आहे. भगवान गोपाळकृष्णाला आनंद वाटला. एखाद्या दैत्याला संपवायचं म्हणजे भगवंताच्या शरीरामध्ये स्फुरण संचार होत असे महाराज. आपल्या अंगावरचं उपरणं काढलं, कमरेभोवती गुंडाळलं, बासरी खोवली आणि धाडकन उडी मारली. उडी मारल्याबरोबर तो चवताळलेलाच होता. हो, सहस्रावरी मस्तकांचा कालिया नाग चिडलेला आहे. पण आमच्या भगवान गोपाळकृष्णाने मस्तकावर सगळ्यांचं मर्म त्याला माहिती आहे. नागाच्या मागे कितीही तुम्ही मारा काठ्या, मरत नाही. कुठे मारावं लागतं? हा, चांगली सवय दिसते यांना. मस्तकाचा जो भाग आहे ना, त्या मण्यावर जर एक प्रहार झाला तर केवढाही साप एका क्षणात मरतो. भगवान गोपाळकृष्णाला मर्म माहीत असल्यामुळे उडी जी मारली त्याच्या मस्तकावर आणि नृत्य करायला प्रारंभ केला. तिथं हे साथ द्यायला मला आहेत, पण तिथं साथ द्यायला कोणी नव्हतं. नाचायला लागला, पण नाचायसाठी काहीतरी वाजावं लागतं. काहीतरी वाजलं की लवकर चांगलं नाचता येतं. मग काय, कमरेचीच बासरी काढली आणि स्वतःच्याच नादामध्ये नाचायला लागला. भगवान गोपाळकृष्णांनी काय अतुलनीय आपलं वजन वाढवलं होतं की त्याच्या एकेका पदन्यासाबरोबर कालिया नागाचा मस्तकाचा एक एक भाग ठेचून निघत होता. कालिया फणीवरी नृत्य करी मुरारी गोपाल जगत जीवन, असं त्याचं वर्णन केलं आमच्या नाथ महाराजांनी. महाराज इतका त्रस्त वित्रस्त झाला तो की कोणीकडून मी या कृष्णाला माझ्या मस्तकावर घेतलेला आहे. अहो, पण इकडे बराच वेळ झाला, कृष्ण अजून बाहेर आलेला नाही. कोणाच्या तडाख्यात सापडलाय? कालियाच्या. काय होतं काय नाही म्हणून घाबरले सगळे. बलराम दादा सारखे सांगतात, बलराम दादा सारखे सांगतात, आमच्या कृष्णाला काही होणार नाही, काही गडबड करू नका, शांत बसा. नाही बसवा तो शांत. पेंदा घाबरला, याला कारणीभूत मीच आहे. काय वाटेल यशोदा माईला, काय वाटेल नंद बाबाला, काय वाटेल बाकीच्या गोपिकांना ज्या रोज कृष्णाशी खेळायसाठी येतात. कृष्ण जर लवकर वर आला नाही, तो कालियाच्या नागाने विष जर त्याच्या शरीरामध्ये प्रविष्ट झालं तर धावत धावत गेलेत काही गोप. नंद बाबाला सांगितलं, यशोदेला सांगितलं. हा हा म्हणता अर्धा गाव धावत धावत आला, अजून कृष्ण वर आला नाही. आता मात्र छिन्न विच्छिन्न झालेले आहेत आपल्या मस्तकाच्या सगळ्या शाखा. हे लक्षात आलेल्या कालियाने एक शेवटचा प्रयोग करायचा ठरवला. तोपर्यंत यशोदा आलेली, नंदबाबा आलेले. इथेच मारली आपल्या कृष्णाने उडी. अरे कृष्णा, तू जिथे असशील तिथे मी येते बरं का. आता तू वर नाही आला तर मी आता खाली येते. यशोदा माई त्या कालियाच्या डोहामध्ये उडी मारण्याचा प्रयत्न करते. नंदबाबा करायला, बाकीच्या लोकांनी बाबा असं करू नका, आपल्या कृष्णाला काही होणार नाही. अहो, आतापर्यंत कमी आपत्ती आल्या का, पण त्याचं काही झालं का, का घाबरता तुम्ही, तो येईल थोड्या वेळाने. अहो, पण ज्याचा पुत्र असतो ना, परदुःख शीतल असतं महाराज. बारीक बारीक परदुःख शीतल असतं.
पण ज्याच्यावर प्रसंग येतो त्याचं अंतःकरण काय होतं. यशोदाबाईच्या डोळ्यातून अश्रू वाहता वाहता धाडकन मूर्छित पडली. काय कोलाहल झाला. सगळे कृष्णा लवकर ये, कृष्णा लवकर ये. आणि आवाजामध्ये कंठ दाटून आलेला आवाज आहे, भयकंपित आवाज आहे. तिथे ऐकू गेला कृष्णाला, अरे माझे सगळे परिवारातले लोक घाबरलेले दिसतात, माझ्या आईचं माझ्यावर खूप प्रेम आहे, मूर्छित पडेल. बाबांची तीच अवस्था होईल. वर यायचंय आपल्याला, पण याला थोड्या वेळ अजून खेळवल्याशिवाय आपल्याला वर जाता येणार नाही. तर कालियाच्याही मनात ते झालं की एकदा आपणही शेवटचा बलप्रयोग करायला हरकत नाही. काय करावं. कालियाने कृष्णाच्या अंगाभोवती सारखा विळखा घातला. अंगाभोवती विळखा घातला आणि सारखा खालीवर खालीवर करायला लागला शेपूट. नेमकी यशोदेला जागृती आली, मूर्छना गेली आणि तिला ते पाहायला मिळालं की अरे बाप रे, माझा कृष्ण एवढा आणि त्याच्या अंगाभोवती कालिया नागाचा विळखा. पुन्हा धारकन मूर्छित पडली. भगवंताला दिसलं ते, अरे 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 माझी आई मूर्छित पडली. भगवंताने ठेचूनच काढला कालिया नागाला. शेवटी तो आता गलित गात्र झाला. आता कालियाच्या नागाच्या पत्न्यांना, हो नागाच्या पत्नी आता मात्र एकदम भयभीत झाल्या. आणि भगवान गोपाळकृष्णाला म्हणा, पती प्राणम प्रयच्छ मे. भगवंता आमचा अपराधी आहे. कोण? आमचा पती अपराधी आहे. आपल्यासारखा आनंद कोटी ब्रह्मांडाचा नायक आल्यावर पूजा करावी, सत्कार करावा. देवा मला काही आज्ञा आहे का असं विचारावं. पण नाही बुद्धी झाली त्याला. आणि म्हणून आपण दंड दिला. पण देवा इतका पुष्कळ आहे. अजून जर 2-4 वेळेला तुमची पायाचा रेटा मस्तकावर पडला तर आमचे पती शिल्लक राहणार नाही. असं करू नका. त्यांनी नाही अपराधाची क्षमा मागितली, आम्ही क्षमा मागतो. कृष्णम वंदे. त्याला म्हणाले व्यवहारात नियम काय आहे. तुम्हाला ताप आला तर तुमच्या मंडळीला औषध देऊन बरं व्हाल का? आपण नाही, तुमचं तुम्हाला घ्यावं लागतं. मग जो अपराधी आहे त्याने क्षमा मागायला पाहिजे ना. कालिया नागाने क्षमा मागितली. देवा अपराध सहस्राणी क्रियन्ते अहर्निशं मया, पण दासोहमिति मां मत्वा क्षमस्व परमे. कालिया तुला मी जीवदान देतो, पण एका अटीवर. म्हणजे आपण सांगताल तेवढ्या अटी मान्य, फक्त जगू द्या. तू या इथे थांबायचं नाही. तुझं मूळ स्थान कोणतं आहे? रमणक द्वीप. हा पहिल्यांदा कालिया आपल्या परिवारासमोर म्हणतो रमणक द्वीपात राहत होता. पण तिथे एक पारंपरिक पद्धत होती की दर अमावास्येला एक साप या जातीतला झाडाजवळ आणून ठेवायचा गरुडासाठी. महिन्याला एक नंबर लागायचा. एकदा या कालियाचा नंबर लागला. तो बोलला मी जाणार नाही, पण तिथे जाऊन तर बैस. मग तुला काय काय, मी गरुडाला काय समजतो? कालिया बोलला जाऊन पहा. आणि गरुड म्हणजे कोण? ज्याच्यावर भगवान गोपाळकृष्ण विराजमान होतात. कालिया तिथे जाऊन बसला. गरुडाने एक फटकारा मारला महाराज, असा फटकारा मारला की कालियाने पुन्हा मस्तकच वर काढलेले. तिथून जे निघाला कुठून? रमणक द्वीपातून ते इथे मात्र गरुड येऊ शकत नव्हता. भगवंता त्यासाठी मी इथे आलो, पण तुम्ही म्हणता पुन्हा रमणक द्वीपाच्या ठिकाणी जा. तो गरुड येईल आणि मला मारेल. आता मारणार नाही. का? माझ्या पायाचे पदचिन्ह तुझ्या मस्तकावर उमटलेले आहेत. अजूनही जातीवंत साप पाहिला ना, आपण म्हणतो याच्या मस्तकावर 10चा आकडा आहे. हा 10चा आकडा नसतो, हे भगवंताचे पदचिन्ह आहे. ह्या पदचिन्हाला पाहून गरुड तुला खाणार नाही. आनंद वाटला. गोपाल कृष्ण. कालिया नागाच्या पत्न्यांनी भगवंताला नमस्कार केला आणि रमणक द्वीपाला निघून गेले. भगवान गोपाळकृष्ण आनंदाने वर आले. येऊन पाहतात तर सगळे लोक अगदी रडकोंडे आलेले आहेत. नंद बाबा यशोदा दोघे मूर्छित पडलेले आहेत. माझ्यावर तेवढं प्रेम, पण मी लवकर येऊ शकत नव्हतो ना. हा काही साधा आहे का कालिया?
भगवान गोपाळकृष्णाने आपल्या अंगाभोवतीचं ओलं उपरणं होतं ते आईचा चेहरा पुसून काढला. आईला वारा घालायला, आई अगं मी तुझा कृष्ण तुझ्या जवळ येऊन बसलोय, उठ डोळे उघड. अहो मूर्छित पडली होती ती. त्याने पाण्याचा शिडकाळ मारला, उठून बसवतं केलं, हवा घालायला लागला. अगं आई उठ, मी तुझ्याजवळ बसलोय ना. कृष्णाचा शब्द कानात गेला आणि अमृताप्रमाणे तिला एकदम जाग आली. डोळे उघडून पाहते, माझा कृष्ण. पण पुन्हा मी झोपेत आहे का, मी स्वप्नात आहे का? कृष्ण तर कालियाच्या कुंडामध्ये गेलेला आहे. चिमटा घेऊन पाहते स्वतःला, नाही नाही मी चांगली आहे. कृष्ण म्हणला, आई असं काय करते? अगं मी तुझा कृष्ण तुझ्यासमोर बसलाय. आणि काय मिठी मारली आमच्या यशोदा माईने कृष्णाला. अरे कृष्णा, त्या अवस्थेत तुला पाहिलं बाबा, जेव्हा तुझ्या अवंगाभोवती कालियाचा विळखा पडलेला होता. माझा जीव तो व्याकुळच झाला. आई तू घाबरू नको, तू घाबरू, काही होणार नाही, तुला काही झालं नाही ना. त्याचा काही दातगीत लागलाय का कुठं? नाही, त्याचा दात नाही लागला. आम्ही गप्पा गोष्टी केल्या बराच वेळ. तो गेला आणि मी इकडे आलो. कालिया, अहो आपल्याला समजले की अमुक गल्लीत साप निघाला, आपण इथेच म्हणतो अरे बाप, साप पलीकडच्या गल्लीत. आणि भगवान गोपाळकृष्ण म्हणलं आम्ही गप्पा केले, तो तिकडे राहिला, मी इकडे आलो. कृष्णं वंदे जगन. कृष्णा, मी एवढे घाबरले होते बाबा. नंद बाबाला जागा केलं बलराम दादाने. मी इतके घाबरले होते, काय सांगू तुला. पांढरा सोमवार, पिवळा मंगळवार, लाल बुधवार, निळा गुरुवार, इतके व्रत केले इतक्या देवदेवतांना. याला सत्यनारायण, त्याला सत्यांबा, त्याला सत्यदत्त. ते म्हणले आई होऊ दे ना, आपल्याला काही कमी आहे का? रोज एका देवाला नैवेद्य दाखव, त्या सगळ्यांना प्रसाद वाटत जाय, आपल्याला काही अडचण आहे. आनंद वाटला. एकंदरीत भगवान गोपाळकृष्ण आपल्या लीला दाखवून मी कोण आहे हे दाखवतो. परंतु दुसऱ्या दिवशी अशी माया पसरवतो की सर्व लोक पुन्हा विसरले पाहिजे की हा कोण आहे, हा परमात्मा आहे. विसरले. त्याला माहिती आहे की मी परमात्मा आहे. हा भाव जर यांच्यामध्ये उत्पन्न झाला तर मला यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने मला आईचं प्रेम मिळवता येणार नाही. एक तर ती माझी जन्मदाती आई, तिचं मला प्रेम नाही, आणि हिचं प्रेम नाही, मी आईच्या प्रेमाशिवाय जगू शकत नाही. नमातु परदैवतम. काय आईचं प्रेम असतं महाराज, त्या आईच्या प्रेमाची किंमतच नाही करता येत. आणि मला ते आवश्यक आहे, आईच्या प्रेमाशिवाय मी जगू शकणार नाही. म्हणून त्यांनी तो मनात भावच येऊ दिला नाही. सगळं माहीत असून रोज विसरतात. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे भगवान गोपाळकृष्ण गाई वासरं चरण्यासाठी अरण्यात आले. गाई वासरं घेऊन घरी परतही आले. तर अंगणामध्ये मोठं यज्ञकुंड बांधलेलं. अस्ताव्यस्त प्रशस्त शरीराचे ब्राह्मण आलेले आपल्या आपल्या पासोड्या घेऊन. गाई वासरं बांधले. भगवान गोपाळकृष्ण यशोदामाईकडे आले. माय, हे कशासाठी आली ही मंडळी, हे कुंड कशात आहे? अरे आपल्या इथं इंद्रयाग आहे, इंद्रयाग. अरे वा, फार हौस असते पहिले लोकांना, यज्ञाची फार हौस असायची. यज्ञामध्ये सर्वांना सम्मिलित होता येतं ना. कोणी मांडव टाका, कोणी विटा आणून द्या, कोणी सारवून काढा, कोणी वाढायला या, कोणी स्वयंपाक करा. पूर्वीच्या काळी स्वतः केलेलेच पदार्थ लोकांना वाढायची अशी पद्धत होती. यज्ञ म्हणल्यावर आधी महिनाभर शेवाया, वळवट असेल, थोडं कळकट, पण घरातलं शुद्ध पवित्र असायचं. वळवट आता काय या बेडेकरांनी काही घरात करू देत नाही बिचारे. मसाले करू देत नाही, लोणचे करू देत नाही, पापड करू देत नाही. सगळं पाकिट आणायचं आणि खाऊ घालायचं देवाला. पूर्वीच्या काळी यज्ञ म्हणजे घरी आधी महिनाभर तयारी व्हायची. सगळी तयारी झालेली आहे, सगळे विद्वान ब्राह्मण आलेले. अरे कृष्णा, हा इंद्रयाग असतो. कशासाठी असतो? आता दिवसभर कामं करून करून यशोदाबाई थकल्या होत्या. बस तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही काढा. बाहेर नंदबाबा बसले, त्यांची भेट घे. भगवान गोपाळकृष्ण बाहेर आले नंदबाबाला. बाबा काय आपल्या इथे? हा इंद्रयाग आहे. कशासाठी करतात? चांगला पाऊस पडायसाठी करतात. अरे बाबा, आपले गाई वासरं आपलं जीवन आहे.
पाऊस चांगला पडला तर गवत येतं, गाई वस्त्र जगतात, आपल्याला दही दूध लोणी मिळतं. आणि किती वर्षापासून करता? अरे दर 4-5 वर्षाला आम्ही करतो. पण बाबा अरे हो, तू जन्माला आल्यापासून यज्ञ करायचं काम पडलं नाही, मग काही यावर्षी पाऊस पडला नाही का? पुढच्या वर्षी पडणार नाही का? यज्ञ कशासाठी? कृष्णा तुझं काय मत आहे? आपल्याला या गोष्टी पटत नाही. भगवंत यज्ञ संस्थेच्या विरुद्ध नाही आहे, पण इंद्राला झालेला गर्व परिहार करायचा आहे. म्हणलं आपल्याला यज्ञ पटत नाही. बाबा मला सांगा, किती वर्षापासून यज्ञ केले? अरे शेकडो यज्ञ झाले. सगळे गोप मित्र बसलेले होते नंदबाबाचे, 60, 70, 80, 100, 150 वर्षाचे. त्यांनी म्हाताऱ्याला विचारलं, का तुम्ही यज्ञ केल्यानंतर मग तुम्हाला देव दिसला का? देव दिसला? तुम्हाला दिसला? तुम्हाला दिसला का? नाही. काही गोप म्हणाले, असं करा बाबा, कृष्णाला विचारा ना, त्याच्या काय मनात आहे, त्याच्या मनात जे असेल ते करू आपण. कृष्णाला विचारलं, काय करायचं कृष्णा? कृष्ण म्हणाला, यज्ञाच्या भानगडीत न पडलेले बरं. काय सांगू का? पाऊस जास्त पडावा, वेळेवर पडावा, हे सगळं कसं अवलंबून आहे? स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते. प्रत्येकाने आपल्या आपल्या वाटाला आलेलं विहित कर्म जे आहे ते जर करत राहिला तर वेगळा परमार्थ वेगळा, यज्ञ वेगळा, या करायची काही गरज नाही. आपण नेहमीच नित्य कर्म करत नाही आणि मग एक दिवशी सगळा पुण्याचा साठा करायसाठी यज्ञ करा, चोरून आणलेल्या पैशाचा वापर करा आणि मग त्याच्यामधून परमेश्वर मिळवा. परमेश्वर का वेळ आहे का? करायचं काय? माझ्या दृष्टीनं आपला देव म्हणजे गोवर्धन. कोण आहे आपला देव? गोवर्धन. आपले गाई वासरे कुठे आहेत? आपल्या झोपड्या कुठे आहेत? बाबा तुम्हाला सांगून ठेवतो, तुम्हाला माहीत नसेल, तृणावर्त कोणी मारला? आगासूर, व्योमासूर, प्रलंबासूर, अरिष्टासूर, धेनुकासूर. अरे कृष्णा, तुझे मित्र म्हणतात तूच मारला. बाबा मी 6 वर्षाचा, मला हे सगळं करता येतं का? देवाला कोणाच्या ना कोणाच्या रूपाचा आश्रय घ्यावा लागतो, म्हणून देव मला बाजूला बसवून ठेवतो. हा गोवर्धन देव, तो पर्वतातून येतो, माझं रूप धारण करतो आणि धडाधड दैत्य मारतो. बाबा 6 वर्षाचं लेकरू काली याला मारू शकतं का? पण मी नुसतं बोलावलं ना, बोलावलं की येतो आणि माझं काम करून टाकतो. असं आहे का? तुम्ही माझं ऐका. आपला देव गोवर्धन, त्याची मनापासून पूजा करा. सगळे उपचार संपले ना की त्या गोवर्धनाचं तुम्हाला दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. दर्शन होईल? हो, प्रत्येकाला दिसेल तो. सगळे लोक म्हणाले, बाबा यज्ञ पुढच्या वर्षी, आत्ता गोवर्धन पूजा. अरे पण इतके ब्राह्मण, मग या ब्राह्मणांनी काय गोवर्धनाची पूजा सांगू नये का? अहो मंत्र तेच असतात, संकल्पात नाव बदलायचं. कधी कृष्णाय म्हणायचं, कधी दत्ताय म्हणायचं, तसं गोवर्धन आहे म्हणतील ना ते. अडचण काय रे? ठीक, एवढंच आहे. यज्ञाची दक्षिणा आणि पूजेची दक्षिणा सामान्य पूजेची कमी असते, पण यज्ञाची जी कबूल केली ती दक्षिणा देऊन टाका, म्हणजे भानगड मिळते. कृष्णाचा कोणताही निर्णय सगळ्या गोपांना मान्य करावा लागतो. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी तयारी झालेली, सगळे नैवेद्याचे पदार्थ तयार केलेले बैलगाड्यांमध्ये भरले. गोविंद बोलो हरी गोपाल बोलो, गोविंद बोलो हरी गोपाल
गोपाल कृष्ण भगवान की. पोहोचले गोवर्धन पर्वतावर. नंद बाबा आणि यशोदा राणी दोघे पूजेला समोर बसलेले आहेत. ब्राह्मणांनी यथाशास्त्र षोडशोपचार पूजा सांगितली महाराज. त्या गोवर्धन देवाला सुंदर अभिषेक झाला. केवढे नैवेद्याचे ताटं आणले होते, सगळ्यांचा नैवेद्य समर्पण झाला. आरती झाली. गोवर्धन भगवान की, गोवर्धन भगवान की. उतावळे गोप होते. अरे कृष्णा, तो कुठे गेला? गोवर्धन दिसलाच नाही. उपचार संपले. गुरुजीला विचारा. बाकीचेच लोक, गुरुजी गुच्छुप आहेत बिचारे, पण बाकीचेच लोक म्हणाले अरे आरती झाली ना, आता काय राहिलं? नाही, 16वा उपचार प्रदक्षिणा आहे, घातली का? अंगाभोवती चालत नाही. चला बाहेर, सगळे बाहेरून प्रदक्षिणा मारा. तशी फार मोठी नाहीये, 40 किलोमीटरची. पण दर्शन घ्यायची उत्कंठा आहे ना. मग माणसं निघाले, गोप निघाले, गोपिका निघाल्या. धन्य धन्य हो प्रदक्षिणा. प्रदक्षिणा करुणी देह भाव वाहिला. श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य हो प्रदक्षिणा. विमान उतराया. धन्य अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेवं भजे. श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं राम. गोपाल कृष्ण भगवान. 40 किलोमीटरची परिक्रमा झाली. आता सर्वांनी साष्टांग नमस्कार घाला आणि मग गोवर्धनाकडे पहा. थकून आले होते, साष्टांग नमस्कार करायची ताकद नव्हती. देव पाहायचा ना. गोवर्धन भगवान की. एकामागे एक, एकामागे एक, एकामागे. किती किती गोपिका होत्या. साष्टांग नमस्कार करायचा म्हणजे प्रत्येकाला 5.5-6 फूट जागा लागते ना. अख्खा गोवर्धन पर्वत लाटाच्या लाटा पडलेल्या दिसू लागल्या. पण कृष्ण पाहायला मिळाला पाहिजे. आधी मला ताड उठून उभा राहिला. काय झालं? भगवान गोपाळकृष्णांनी अंगुष्ठ मात्र रूप धारण केलं, वर गेला. बाबा, तुम्ही केलेली पूजा माझ्यापर्यंत पोहोचली. इतक्या वर्षापासून मी इथे आहे, कोणी मला फूल सुद्धा वाहिलं नाही. पण नंदबाबा, यशोदामाई, अतिशय श्रद्धेने आपण पूजा केली. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. जेव्हा केव्हा तुमच्यावर संकट पडेल तेव्हा तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला बरोबर आधार देईल. ओम शांती शांती. आणि पाहता पाहता भगवान अंतर्धान पावले तिथेच पर्वता. सगळे लोक म्हणाले बापरे कृष्णा, अरे इतके दिवस नुसता यज्ञ करत राहिलो, दुरात्यामुळे डोळ्यांना पाणी येत राहिलं, उपरने अर्धे अर्धे ओले होत राहिले, देवही दिसला नाही, काही नाही. पण तू बाबा त्या गोवर्धनाची पूजा सांगितली, गोवर्धनाचं दर्शन झालं रे, कृतार्थ झाला जीव आता. गोवर्धन भगवान. आणलेला पदार्थ प्रसादाच्या रूपाने सगळ्यांना वाटून टाकला. गच्च पोट भरलेले आहेत, आनंदाने घरी आले. 8 दिवस 15 दिवस महिनाभर तीच चर्चा. गोवर्धनाचं दर्शन तुम्ही घेतलं, किती सुंदर दिसत होता. दुसरा होता का तो? पण याच्याकडे मन लावून पाहिलं नाही. तोच होता वर गेलेला. इकडे हे सगळं चांगलं झालं. याला वाटलं बऱ्याच दिवसात आपण काहीच काम केलं नाही.
गेले इंद्राकडे. इंद्राने त्यांचं स्वागत केलं, हार फुलं काही नको तुझ्याकडे तर मला. आता तुझीच किंमत राहिली नाही तर माझी कशाला ठेवतो म्हणजे, माझी किंमत नाही म्हणजे. अहो महाराज, आता परवाची गोष्ट सांगतो. त्या गोकुळामध्ये चांगलं यज्ञकुंड बांधलं, विद्वान ब्राह्मण आले, महिला मंडळाने सगळी यज्ञाची तयारी केली. आणि हा कृष्ण कोण, त्या कुणाचा आहे माहिती नाही बाबा, यशोदेचा आहे का देवकीचा आहे काहीच पत्ता नाही त्याचा अजून. नंद नारद बोलतात. पण त्याच्या सांगण्यावरून यज्ञ रद्द झाला. आणि मग त्या मातोड्याची पूजा केली. इथे नारद उवाच. गोवर्धनाला मातोडा आपण म्हणू नये बरं, ज्याला भगवंतानी डोक्यावर घेतलं. ते म्हणाले त्या गोवर्धनाची पूजा केली म्हणले. हो, गोवर्धनाची, ते शिळान ते पाषाण ते माती त्याचीच पूजा केली. लोक काय असतात हो म्हणाले. मोठ्या माणसानं सांगितलं की ऐका. आता कृष्णावर लोकांचा विश्वास बसला. पण मी म्हणतो देवा, यज्ञ रद्द करायला लावा बघा कृष्णाने, आणि तो तुमचा. एखाद्या दत्त याग नाही केला तर चालतो, विष्णू याग नाही, पण तुमचा यज्ञ सरकलं याच इंद्राचं. इंद्र म्हणलं असं का नारदा, सोयच पाहावं लागेल त्याची एकदा. काय समजतो कृष्ण म्हणले, होऊन जाऊ दे. सकाळीच आमच्या बापाची जिरली, आज तुमची होऊन जाऊ द्या. दम नाही पडला इंद्राला. ताबडतोब बोलावलं त्याने वरुणाला. जा आपल्या संवर्धक नावाच्या मेघांना जाऊन सांगा की चांगली 7 दिवस पर्यंत पर्जन्यवृष्टी करा, मुसळधार वृष्टी. इंद्राची आज्ञा. निघाला महाराज तो वरुण संवर्धक मेघांना घेऊन. आणि या गोवर्धन पर्वताच्या अवतीभोवती इतका पाऊस पाडला, मुसळासारखी धार, म्हणून मुसळधार. सकाळी सांगितले की पाहायला मिळत नसेल तर मंगल कार्यालयात जाऊन पाहून या, म्हणजे समजेल धार केवढी पडली असली पाहिजे. 24 तास झाले. त्या घनघन मला पडल्या नाही ना, त्या बारीक असतात. हा मुसळधार आहे ना, बद पडला म्हणावं लागेल आपल्याला. एक क्षण सुद्धा पावसाचा वेग कमी होत नाही. मुसळासारखा सारखा टप्पू थेंब चालू आहे. असाच जर चालू राहिला तर झोपड्या राहणार नाही, घरं राहणार नाही, वासरं राहणार नाही, कडबा राहणार नाही, सगळं वाहत जाईल ना. हा कोणाचा तरी प्रकोप आहे. चर्चा सुरू झाली. कोणाचा प्रकोप असला पाहिजे. काही होतेच म्हातारे 100-125 वर्षाचे असे मान हलणारे. हो बाबा, असा पाऊस कशाचा बाबा, 125 वर्षाचा असा पाऊस आपण कधी पाहिला नाही. शाप असला पाहिजे कोणाचा. कोणाचा शाप असणार. काही लोकांनी काढलीच क्लुप्ती. इंद्राचा यज्ञ करायचं ठरवलं होतं आपण. इंद्राचा शाप असेल. अजून कृष्णापर्यंत ही वार्ता चालली नाही, यांच्यातच चालू आहे. दुसरा दिवस गेला, पावसाचा एक थेंब कमी नाही. अगदी आकांत तांडव व्हायला लागला. सगळ्यांना बघून जायची वेळ आली. आता काय करायचं. तिथं पेंद्या होता बसलेला. म्हणला तुम्हाला भीती वाटते का सगळ्यांना. म्हणले हो. मग काही उपचार करावे लागतील ना. म्हणाले काय करायचा हाच प्रश्न आहे. तुम्हाला काही जमणार नाही, मग त्याला बोलवा, नाही तर त्याच्याकडे जा. कोणाला. कृष्णं वंदे. अरे हो, लक्षातच आलं नाही आपल्या. पेंद्याने जाऊन कृष्णाला बोलून आणलं. अरे कृष्णा, पाहे ना बाबा, काय पाऊस चालू आहे रे बाहेर. असा चालूच राहिला तर काही आपलं. बाबा काळजी करू नका. मला कशाला बोलवायचं. त्या दिवशी तुम्ही पूजा केली ना, यशोदा माईने तुम्ही पूजा केली ना. काय सांगितलं त्यांनी आपल्याला. अरे हो, लक्षातच नाही आमच्या. मग चला सर्वच.
गोविंद हरे गोपाल हरे राधा राधा रमणु गोविंद हरे राधा रमणु गोविंद हरे गोवर्धन भगवान की. सगळे गोवर्धनाच्या पायथ्याशी आलेले आहे. गोप गोपिका गाई वासर सगळे आले. तिकडे वाहून जाईल ना सगळं. भगवान गोपाळकृष्ण म्हणाले सगळे डोळे घट्ट झाका आणि मी म्हणतो ती प्रार्थना म्हणा. सगळ्यांना शिखरापासून थोडं खाली उभं केलं. उचलायचं होतं ना ते. डोळे घट्ट झाकायला लावले आणि तितक्या वेळामध्ये कृष्णाची आज्ञा असल्यामुळे सर्वांनी पाळली. देवाची आज्ञा आहे. देवाज्ञेची केवढी भीती वाटते. पत्र जर आलं ना असं पत्र एकीकडूनच लिहिलेलं असतं देवाज्ञा. ते घरात ठेवत नाही, फाडून बाहेर फेकतो आपण. कृष्णाची आज्ञा सगळ्यांनी घट्ट डोळे झाकले. तितक्या वेळात भगवान गोपाळकृष्णांनी छत्री उचलावी असा तो पर्वत उचलला, वर धारण केला. गोवर्धन भगवान की. हे गोपांनो तुम्ही प्रार्थना केली ना बाबा, पहा तो पर्वत वर गेला. त्यांनी आपल्याला जागा करून दिली. चला सर्वजण आत या. गोवर्धन भगवान. भगवान गोपाळकृष्णांनी छत्रीसारखा गोवर्धन वर धारण केला. सगळ्यांना आत आणलं आणि सांगितलं मित्रांनो कोणी आपल्याला थोडी मदत केली ना आपण त्याला थोडंसं सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, अरे त्यांनी एवढा गोवर्धन वर केला, आपण आपल्या परीने काही मदत केली पाहिजे. तुम्ही असं करा, सर्वजणी आपल्या डोळ्यातून हात लावा, वर काठ्या लावा. काही सांगता येत नाही काय होऊ शकेल. त्या देवाला किती त्रास द्यायचा. कृष्णाचं म्हणणं सगळ्यांना पडतं. प्रत्येकाचे 2-2 हात आणि काठ्यावर. कृष्णा खायची काय व्यवस्था, काही गडबड करू नका. वेळ झाली ना घंटी वाजली की प्रसाद मिळेल. अरे पण आमचे दोन्ही हात वर आहेत. असू दे, लग्नाच्या दिवशी कोणी घास घातले होते, मग ती आज घास घालेल. आनंद वाटला, मग काय हरकत नाही. एक दिवस गेला, संध्याकाळी सगळ्या गोपांच्या बायकांनी त्यांना जेव घातला असेल, काही लिहिलं नाही व्यासांनी, पण आपण समजावं. आपले हात अडकल्यावर काय करतील, बायका जेव घालतील. दुसऱ्या दिवशी पेंडा म्हणतो कृष्णा आमचे दोन्ही हात काठ्या सगळं त्या गोवर्धन पर्वताला, तू नुसती करंगळी लावली, नाटक कशाला करतो रे. तो म्हणलं मला काय माहिती तुम्ही एवढं सांभाळू शकता, मला काय काढतो बरं का. करंगळी काढली की 2 हात. अरे 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 कृष्णा बाबा तुझी करंगळी पुरते रे, तुझी बरोबरी कोणी करू शकत नाही. कृष्णम वंदे. महाराज 7 दिवस पर्वत सांभाळला. सगळे व्यवहार व्यवस्थित चालू आहे. 7 दिवस झाल्यानंतर असा सूर्याचा प्रकाश आत आला. मागे वळून पहा. कृष्णाने विचारलं का रे ऊन पडलेलं दिसत आहे. म्हणले हो. मग आता त्या गोवर्धन पर्वताला कशाला त्रास द्यायचा, चला सगळे बाहेर. सगळ्यांना बाहेर काढलं महाराज. पर्वत पुन्हा जिथल्या तिथे ठेवला. म्हणा सर्वजण गोवर्धन भगवान की. पर्वत जागच्या जागी ठेवला. पुन्हा एकदा नमस्कार केला. त्याला नमस्कार काय करता, याने केलं सगळं नाटक, याला करा. पण लोक त्या मातोड्याला नमस्कार करतात. अज्ञानांधस्य लोकस्य. आपल्या आपल्या घरी आलेले आहेत आणि सांगायची गोष्ट अशी, कोणाच्या कडब्याची एक पेंडी वाहून गेली नाही, झोपड्या वाहिल्या नाही, धान्य वाहिलं नाही. कृष्णाला सगळ्यांची काळजी आहे.
सकल जीवांचा करीतो सांभाळ, सकल जीवांचा करीतो सांभाळ. बोला. तुझा मोकलील तुझ मोकलील ऐसे नाही, सकल जीवांचा करीतो सांभाळ. एका काडीचं नुकसान झालं नाही, सगळे आनंदात आहेत. गाई वासळ चारायला गेले आराधनाला. आता त्याला वाटलं आपण जाऊन पाहायला पाहिजे. कोणाला? इंद्राला. इतका पाऊस पडल्यावर काय राहिलं असेल तिथे? गाई वासरं वाहून गेले, वासरं वाहून गेले, कडबा गेला, खायचं धान्य गेलं. आता काय? मग विचारू त्या कृष्णाला, खरे माझा यत्न केला असता तर तुझ्या, नाही नाही तसं नाही, तुझ्या घरचं काही गेलं असतं. असा विचार करून इंद्र आला. पण येऊन पाहतो भगवान गोपाळकृष्ण पुन्हा यमुनेच्या काठावर आहे. गाई वासरा अवतीभोवती आहेत. गोप गोपिका फेर धरून नाचायला लागलेले आहेत. सगुण मेघ श्याम लावण्य सुंदर असं त्या भगवान गोपाळकृष्णाचं रूप पाहिलं. इंद्राने विचार केला गोकुळात जाऊन पाहू. पण काही दुष्परिणामच नाही. कोणी सांभाळलं? या कृष्णाने. आणि मग लक्षात आलं की हा कृष्ण म्हणजे आहे कोण. आणि म्हणून भगवान देवराज इंद्राने सुरभी म्हणजे कामधेनू तिच्या दुधाने आणि ऐरावताच्या सोंडेने भगवान गोपाळकृष्णाला अभिषेक घातला. महांतंत्वा महीनाम सम्राजन शर्षणी. सुंदर अभिषेक घातला आणि अपराधाची क्षमा मागितली. देवा आम्ही अपराधी अपराध. आम्हा नाही दृढ बुद्धी, आम्हा नाही दृढ बुद्धी, आम्हा नाही दृढ बुद्धी. दृढ बुद्धी अपराधी अपराध. आम्ही अपराधी, आम्ही अपराधी. गोपाल कृष्ण. अनंत अपराधाची क्षमा देवराज इंद्राने मागितली. महाराज खरं म्हणजे आपण शेषावर शयन करणारे, क्षीर समुद्राच्या ठिकाणी पोहोचणारे, पण आम्ही आपल्याला विनंती केल्यावरून आपण या देवकीच्या उदरामध्ये जन्माला आलात, यशोदीकडे लहानचे मोठे झालात आणि आम्हाला सांभाळण्यासाठी सगळ्या दुष्टांचं परिमार्जन करण्यासाठी कार्यप्रवृत्त झाला. पण आम्ही मात्र विसरलो. आमच्यासाठी जो कार्य करतो त्याचाच अपराध करण्याची दुर्बुद्धी आम्हाला झाली. तेव्हा एक कृपा करा की अशी दुर्बुद्धी पुन्हा होऊ देऊ नका. गोपाल कृष्ण. इंद्राला सांगितलं सगळं चालतं पण अहंभाव ठेवू नको. बस
मी काय कमी आहे, काळजी करू नको, तुझ्या नावाने पुन्हा मी यज्ञ करायला लावेल, काळजी करू नको, तुझा अहंकार मला संपवायचा होता. काही लोक हा प्रसंग ऐकून, आमचे मित्र जे आहेत भागवत सांगणार, ते असा प्रचार करतात की भगवान गोपाळकृष्ण यज्ञाच्या विरुद्ध होते. पण तसं नाही आहे. नंदबाबाच्या हातून यज्ञ झाला, यशो आमच्या भगवान गोपाळकृष्णाच्या हातून झाला, धर्मराजाकडून करून घेतला. यज्ञ भगवंताला फार आवडतो. इंद्राचा गर्व परिहार झाला. एकंदरीत या सगळ्या प्रसंगावरून कृष्ण हा परब्रह्म परमात्मा आहे याची जाणीव गोकुळातल्या व्रजभूमीतल्या प्रत्येक मानवाला, प्रत्येक स्त्रीला आहे. माणसाचं काय होतं, प्रसंग निघून गेला ना, मुलीचं लग्न ठरवू नये लवकर, मग या देवाची पूजा, त्या देवाची पूजा, याचा जप, त्याचा अभिषेक, त्याचा अन्नदान, हे सगळ्या पंचायती करत राहत. लग्न ठरलं, एकदा लग्न झालं आणि चांगल्या घरी जाऊन पडली, नातू झाला, त्या देवाचं पुन्हा तोंड पाहत नाही. एकदा काय घडलं की दुसऱ्या दिवशी पुन्हा भगवान गोपाळकृष्ण गाई वासरे घेऊन अरण्यात आले. खूप खेळवलं, दुपारची शिदोरी सगळी संपली होती. आता घरी जायची वेळ आली. पुन्हा गोप बालक म्हणाले, कृष्णा बाबा खूप भूक लागली रे, काहीतरी व्यवस्था. म्हणलं आता तुमच्याजवळ काही नाही, माझ्याजवळ काही नाही, हा ऋतू असा आहे की इथे खायला पण काही नाही, आता फळं नसतात, काही नाही, काही लवकर लवकर घरी जाऊन खाऊ. नाही नाही, घरी जाऊ शकत नाही, इथे चक्रा येऊन पडू आम्ही. खरीच भूक लागली का म्हणले, हो. अरे माझ्या आत्ता लक्षात आलं, त्या पर्वताच्या पायथ्याशी थोडा धूर येताना दिसतो का रे. मग यत्र यत्र धूमः तत्र तत्र वन्नी, ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी तिथे अग्नी आहे, म्हणजे तिथे यज्ञ चालला आहे हे सांगायचं मला. आणि यज्ञामध्ये काय असतं माहिती का, खूप फराळाचं चांगलं चांगलं असतं. यज्ञाचे ब्राह्मण कधी भाजी भाकरी खात, यज्ञाच्या ब्राह्मणाला साटोऱ्या, करंज्या, श्रीखंड, पुऱ्या, अर्धवट नाही, पुऱ्या पुऱ्या. सकाळी पाहिलं ना आपण, कृष्णाने सगळे अर्धवट करून टाकले. तुम्ही जा म्हणाले, आणि वाटलं तर माझं नाव सांगा, मला काही भूक नाही, पण तुम्ही जा आणि सांगा, भरभरून मिळेल तुम्हाला. निघाली ही सगळी मंडळी. प्रसाद मिळतो म्हणल्यावर काय, आले त्या यज्ञशाळेपाशी. आता तिथे सगळे ब्राह्मण अगदी एखादा तास राहिला शेवटचा, काय जीवाच्या आकांताने मंत्र म्हणू लागले. इतक्यात हे गोप बालक आले. अ गुरुजी, अ गुरुजी. पुढचे गुरु मागे घ्यायला पाहतात, पण मागचे गुरुजी होते ते पाहू लागले. काय काय पाहिजे, भूक लागली हो आम्हाला, आमच्या कृष्णाला भूक लागली, काहीतरी खायला द्या. आता त्या ब्राह्मणाचं काही द्यायचं नाही असं नाही हो, पण हा सौत्रामणी नावाचा यज्ञ आहे. यज्ञे सौत्रामणी कृते. या या यज्ञाचं असं वैशिष्ट्य आहे की ज्यांनी हातामध्ये कंकण बांधलंय ना, म्हणजे जे दीक्षित आहेत, आडनावाचे नव्हे, ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे या यज्ञाची, त्यांनाच तिथे खायला मिळतं. अन्य लोकांना केव्हा पूर्णाहुती झाल्यावर प्रसाद असतो तेव्हा, तोपर्यंत या यज्ञाचं वैशिष्ट्य आहे. हे त्या ब्राह्मणाला माहिती होतं, पण नाही म्हणणं सुद्धा शास्त्राच्या बाहेर आहे. अतिथी देवो म्हणणारी आमची. बरं घरात नव्हतं का, सगळे पदार्थ होते, शास्त्र माहीत असल्यामुळे देता येत नव्हतं. त्यांनी काय केलं, डोळे घट्ट झाकून घेतले आणि मोठ्याने मान घालायला. हा म्हणला नुसते मानात हलवणार, याला काही अर्थ समजत नाही बिचाराला. सगळे गोप आले परत गेले. कृष्णा अरे काय उगच पाठवलं, त्या ब्राह्मणाने काही दिलं नाही. काय करू लागले, काय काय करू लागले, पण एकदा उजवीकडे, एकदा डावी, कधी खाली, कधी वर, नुसत्या माना हलवू लागले. काय बडबड करू लागले, काही समजेल. अहो काहीतरी द्यायला पाहिजे होतं, लाडू, करंज्या, शंकरपाळे, अनारस, काही दिलं नाही. कोणाला मागितलं नाही, ब्राह्मणाला. ब्राह्मणाजवळ काय गर्भ, तुम्हाला थोडा डोक्याचा वापर केला पाहिजे. अरे खाऊ घालण्याचं काम कोणाकडे असतं,
महिला मंडळाकडे. मग तिथे जायचं, यज्ञशाळेच्या मागे स्वयंपाकघर आहे, तिथे जा. अरे कोणत्याही बाईला मावशी म्हणलं ना की पिवशी भरून देते. फक्त मावशी म्हणा.